जय श्रीराम. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विरचित राजनीतीवरील ग्रंथ बुधभूषण अध्याय 1 श्लोक क्रमांक 1. श्री गणेशाय नमः. श्री नृसिंहाय नमः. देव दानव कृत स्तुति भागम हेलया विजित दर्पित नागम भक्त विघ्न हनने धृतरत्नम तम नमामि भवबालकरत्नम. श्री गणेश आणि श्री नृसिंह यांना वंदन असो. ज्याची स्तुती करण्यामध्ये देव आणि दानव दोघेही स्वतःला भाग्यवान समजतात. ज्याने मत्त हत्तीला लिलया वठणीवर आणले, जो भक्तांचे संकटे दूर करतो, असा श्री शंकराचा रत्नांसारखा गणपती नामक सुपुत्र याला मी वंदन करतो. मी वंदन करतो म्हणजे शंभूराजे वंदन करतायत असं ते म्हणतात. बुधभूषण ग्रंथाची सुरुवात करताना श्री गणेशाला वंदन करून राजे या ग्रंथ निर्मितीसाठी सुरुवात करतायत. प्राचीन 33 ग्रंथांचा अभ्यास बुधभूषण ग्रंथ रचण्याच्या आधी शंभूराजांनी केलेला आहे. यामध्ये कामंदकीय नीतिसार, कौटिल्य अर्थशास्त्र, शुक्रनीती, महाभारत, हितोपदेश, पंचतंत्र, याज्ञवल्क स्मृती, मनुस्मृती, शिशुपाल वध, अलंकार कौस्तुभ, मत्स्य पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण या अशा ग्रंथांसारखेच 33 प्राचीन ग्रंथ हे शंभूराजांनी अभ्यासलेत. हे सर्व राजनीती शास्त्रावरचे ग्रंथ आहेत किंवा या ग्रंथांमध्ये राजनीती शास्त्रावर विस्तृत विवेचन केलेलं आहे. आणि या ग्रंथांचा अभ्यास करून 884 श्लोकांमध्ये आणि 3 अध्यायांमध्ये बुधभूषण ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. एक श्लोक 2 वेळेस आल्यामुळे खरं तर 883 श्लोक या ग्रंथामध्ये आहेत. शंभू काळाशी सुसंगत अशा नवीन राजनैतिक सिद्धांतांची मांडणी शंभूराजांनी या बुधभूषण ग्रंथामध्ये केलेली आहे. हा व्हिडिओ जो आहे, या व्हिडिओमध्ये आपण आता बुधभूषणची पार्श्वभूमी आणि पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलंय साधारण ते आपण बघूयात. 195 श्लोक आहेत पहिल्या अध्यायामध्ये. यामध्ये 1 ते 6 या श्लोकांमध्ये हे मंगलाचरणाचे श्लोक आहेत. त्याच्यामध्ये श्री शंकर भगवान, पार्वती माता, श्री गणेश यांची स्तुती आणि वंदना केलेली आहे. 7 पासून 15 पर्यंतचे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये भोसले कुळाचा गौरव केलेला आहे. 18 ते 28 अशा 11 श्लोकांमध्ये भवानी मातेवरचं स्तोत्र हे संभाजी महाराजांनी रचलेलं ते या ग्रंथामध्ये आहे. आणि हे स्तोत्र पराकोटीच्या श्रद्धेने, पराकोटीच्या भक्तिभावाने या ग्रंथाच्या परिपूर्ततेसाठी मी रचतोय असं शंभूराजे असं या ग्रंथामध्ये म्हणतायत. याच्यामध्ये अन्योक्ती प्रकारे 134 श्लोक हे पहिल्या अध्यायात अन्योक्तीचे सांगितलेले आहेत. व्याकरणामध्ये अन्योक्तीचं खूप चांगलं महत्व आहे, खूप महत्व आहे. अन्योक्ती हा जो प्रकार आहे तो असा थोडक्यात की आता मराठी भाषेमध्ये आपल्याला माहिती आहे की लेकी बोले आणि सुने लागे ही म्हण प्रसिद्ध आहे. या म्हणीतून अर्थ कसं काय निघतो तर एखादी गोष्ट जर का आपल्याला सुनेला समजावून सांगायची असेल तर ती सुनेला सरळ समजावून न सांगता लेकीला समजावून सांगायची आणि लेकीच्या माध्यमातून सुनेला अर्थबोध होतो, म्हणजे सूनही दुखावली जात नाही. अगदी तसंच हिंदवी स्वराज्याच्या रयतेला एखादा संदेश सांगायचा आहे तर तो संभाजी महाराजांनी निसर्गातील वस्तू, प्राणी, पक्षी यांची उदाहरणं देऊन यांच्या माध्यमातून समजावून सांगितलेलं आहे. ह्याला म्हणायचं अन्योक्ती प्रकार. असे 134 श्लोक अन्योक्तीचे सांगितलेले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात काय सांगितलेलं आहे हे आपण बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ये मुजना करतो छत्रपती श्री